काय? अहो, चिरंजीव मुंबईला पोहोचले तरी तुम्ही अजून इथेच. आता अशाच बसून राहणार आहात का? वाटतं पोरं पुन्हा माघारी येतील. हे बघा, तुम्ही उगाच स्वप्न बघत बसू नका. इतक्या वर्षात जे घडलं नाही ते आता घडणार आहे. असं बोलू नका हो. वेळेवर आला ना तो, उद्या कदाचित कायमचा. तुम्ही तुमच्या मुलाचीच बाजू घेणार. वेळेवर धावून आला म्हणे, उपकार नाही केलेले. खरं तर या पुरे आता. माझ्यापेक्षा तुम्हालाच तो जवळ हवाय कळतोय मला. पण तुम्ही बोलणार नाही. स्वाभिमान आडवा येतो ना तुमचा. तसा बाप तसा मुलगा. तोही काही बोलला नाही, पण मनातून त्यालाही वाटत असणारच. राहू दे. पाखरच ती अंगणात येणार, 4 दाणे टिपणार आणि उडून जाणार. आपण मात्र कसल्याही अपेक्षा ठेवायच्या नाही त्यांच्याकडनं. तुम्ही शांत व्हा. शांत व्हा तुम्ही. उगाच रागा करून घेऊ नका. मी आहे ना. हो, आपणच आहोत एकमेकांना आधार द्यायला. रिकाम्या भिंतींकडे, सुन्न व्हरांड्याकडे आणि उदास माझघरांकडे बघत. एक दिवस त्याचं बोलावणं आलं की श्रीराम म्हणत त्याच्याकडे जाय. तिने सांगायला अभद्र बोलू नका. चल 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 मी येते. चल. हा, सावकाश, सावकाश. या, या. चला ऐक. या. गौरीला त्यांच्याबरोबर का पाठवलं? आता बोलून काय उपयोग म्हणा. जान्हवी गेली तेव्हा सगळं संपलं. आता ती या घरात आली ना, तेव्हाच तिच्यासाठी आनंद, सुख सगळं संपलं होतं. जगन्नाथ, असं नाही रे म्हणू. वास्तुपुरुष ऐकत असतो. तो प्रत्येक गोष्टीला तथाच तू म्हणतो. म्हणू द्या ना. तुम्ही ऐका आणि त्या वास्तू पुरुषाला ऐकू द्या. ज्याच्यामुळे माझी बहीण कुडत मेली ना, त्याला सुख लागू देणार नाहीये मी. म्हणजे काय करणार आहेस तू? माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला, तिला एकटीला सोडून गेला ना, मी तेच करणार आहे. जगन्नाथ, आता बास. तर मी जागा झालोय. माझ्या बहिणीला, जान्हवीला एकटीला सोडून गेला ना, मी पण त्याला एकट्याला जगायला भाग पाडेल. त्याच्याजवळ त्याची बायको नसेल, मुलगी नसेल, कुणीही नसेल. हे बघ जगन्नाथ, अशील तू मोठा धंदेवाला, पण लक्षात ठेव, हे एका सभ्य माणसाचं घर आहे. कोण सभ्य? तुमचा तो भेकड पैपुटा मुलगा सभ्य? की त्याला जाब न विचारणारे, त्याला गुन्ह्याची शिक्षा न करणारे तुम्ही सभ्य? जगन्नाथ, त्याला बोलू नकोस. तर बोलणार नाहीये, कृती करणार आहे. म्हणजे किरणच्या संसाराला आग लावणार आहे. आणि जो कोणी किरणच्या आणि माझ्या मध्ये येईल ना, तो सुद्धा या आगीत होरपळून जाईल. लक्षात ठेवा. आता कशाला रडताय? आपलंच नाणं खोटं आहे. लोकांना दोष देण्यात काय अर्थ?
सांग तू कोण आहेस? मी गौरी किरण पुरंदरे. तू गौरीची अजिबात काळजी नको करूस. मी नीट सांभाळेन तिला. मुलगी लहान आहे, तिची नीट काळजी घ्या. हे सगळं मला तेव्हाच कळलं असतं तर. कदाचित गौरी जन्मालाच आली नसती. काय हो, कसला विचार करताय? काय नाही. तुमचं झालं सगळं आवरून? आवरायला होतं काय असं? दोघांचा स्वयंपाक, त्याला कितीसा वेळ लागतोय. आता जान्हवी नाही आणि गौरी सुद्धा नाही. घरात कसला गोंधळच नाही. घर खायला उठतं हो. मुलीला घेऊन जा म्हणालो, गेला मुंबईला. साधं फोन करून कळवायचं सुचलेलं नाही त्याला, पोचलो की नाही ते. हो, पोचला नसेल अजून तो, किंवा कामात असेल, करेल ना फोन. मला ठाऊक आहे तुम्हाला करमत नाहीये, पण तुम्ही फोन करणार नाही ना मला करू देणार. स्वाभिमान आडवा येतो ना तुमचा. आधी मुलाला नाही करू दिला, आता नातीला नाही. माझ्या नशिबात सुख नाहीच आहे मुळात. कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? काय गरज होती का मागचं काय उगाळून काढायची? कळवलेलं नाहीये त्यांनी, एवढंच म्हणालो मी. आणि त्याची काळजी नाहीये मला, गौरीची काळजी. काय करत असेल पोर कोणास ठाऊक. पांडुरंग पांडुरंग. तरी मी तुम्हाला सांगत होते गौरीला तिथे पाठवू नका म्हणून. त्यामागे काही कारण आहे. म्हणजे मला गौरी नको आहे किंवा किरणला मला शिक्षा करायची आहे म्हणून मी हे केलेलं नाहीये. मला सांगा, आपल्यानंतर गौरीची काळजी कोण घेईल? आपण त्या पोरीला किती दिवस पुरे पडणार आहोत? म्हणून मी असा विचार केला की आत्तापासूनच पोर बापा बरोबर राहिली तर रुळेल, दोघांना एकमेकांचा लळा लागेल. कळलं? म्हणजे मग आपण दोघेही शांतपणे श्रीराम म्हणायला मोकळे. देव करो आणि असंच हो. आता काय आणखीन? तुम्ही त्या जगन्नाथशी बोला, त्याला म्हणावं अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस आणि काहीतरी करू नकोस बाबा. हे बघा, मी त्या दोघांच्या मध्ये पडणार नाहीये आणि तुम्हीही पडायचं नाही. कळलं? काय म्हणतेस नीतू? आणि हो, किरणची काय खबर आहे? असा अचानक तडकाफडकी रत्नागिरीला का निघून गेला तो? त्याचंच तर टेन्शन आहे ना बाबा. तो तिथे गेलाय खरा, पण तिथे काय चाललंय हे कळायला काहीच मार्ग नाही. फोन केला होता तेव्हाही धड काही बोलला नाही माझ्याशी तो. अगं, आता इतक्या वर्षांनी तो त्याच्या घरी गेलाय, जरा अवघडला असेल आई वडिलांसमोर, त्या जान्हवी समोर. हे बघ, त्या सर्वांची मोठ बांधणं हे अतिशय अवघड काम आहे. नाही, मला हे सगळं पटतंय बाबा, पण किरणचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. मोकळेपणाने काही बोलायचं नाही, तो सगळ्या गोष्टी मनातल्या मनात ठेवेल. नाही, पण किरण फार समजूतदार माणूस आहे. मला खात्री आहे ही परिस्थिती तो अगदी व्यवस्थित हँडल करेल. तू काही काळजी करू नको, मी फोन करून बोलतो त्याच्याशी. पुरे झालं हो तुमचं कौतुक. किरण असं आहे आणि तसं आहे, तुमच्या या कौतुकानं शेफारला येतो. आई, काय बोलतेस तू? इथे किरणची काही खबर बात नाहीये म्हणून मी टेन्शन मध्ये. तिथे त्याचे आई वडील सगळे बरे असतील ना?
त्याला काय धाड भरली एवढ्या वर्षांनी घरी गेलाय ना, सोडवत नसेल आई बाबांना. तिच्या गोड गोड बोलण्याला, तिच्या हातच्या जेवणाला फुललं असेल लेकरू. एवढ्या वर्षात आठवण आली नाही मुलाची, आणि आता आई प्लीज, अगं किती बोलशील, आवर ना जरा आता. तू गाप ग, तुला काय कळतंय त्यात? मला तर एक वेगळी शंका यायला लागली. एवढ्या वर्षांनी त्याला बोलावून घेतलंय ना, तुला नक्की सांगते, ती दोघं म्हातारा म्हातारी त्याच्याबरोबर मुंबईला येतील बघ. मुलाचं एवढं छान घर आहे, एवढा पैसा आहे, आणि मुलगा काय म्हातारा म्हातारी म्हणाले येतो की हा येईल त्यांना घरी घेऊन. अगं पण मग येऊ देत ना, त्यांच्या हक्काचं, त्यांच्या मुलाचं घर आहे. अशी कशी का तू बावळट? वडिलांसारखी येत आहेत तर येऊ देत म्हणे. ते काही नाही, त्यांना स्पष्ट सांग, तुमचा माझा काही संबंध नाही. तुम्हाला मुलालाच जर भेटायचं असेल ना, तर खूप धर्मशाळा आहे तिथं, मोठमोठी हॉटेल सुद्धा आहेत. हो, पण त्यांना परवडायला हवीत ना. आई बास, दिस इज द लिमिट. तुम्ही माझ्याकडे राहायला येता तेव्हा किरण असं काही बोलतो? अगं, आमची गोष्टच वेगळी आहे. आम्ही काही तुला त्रास द्यायला येत नाही, पण त्यांचं काय, ते सारखं आपलं हे असं का, ते तसं का, हे असंच का केलंस, ते तसंच का आई, केलंस. मला त्यांच्या वागण्याचा, बोलण्याचा त्रास होत नाही. मला त्रास होतो तो तुझ्या आणि ताईच्या बोलण्याचा. हॅलो, जगन्नाथ आहे का? हा बोलतोय. बोला आई. कसा आहेस रे बाबा? ठीक आहे. तुम्ही आणि आबा कसे आहेत? जीवाचे घोर संपत नाहीत रे बाबा. इतके दिवस जान्हवीचं आजार पण होतं, ती सुटली. वाटलं होतं आता तरी सगळं सुरळीत होईल, पण कसं काय. आई, जे काय असेल ना ते स्पष्ट बोला. जगन्नाथ, अरे माझं ऐक जरा. झालं ते झालं, ते सगळं सोडून दे. कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, याबद्दल आपलं अनेक वेळा बोलणं झालंय की नाही. आमचा किरण चुकला याबद्दल शंकाच नाहीये, पण त्याबद्दल मी आणि यांनी तुझी माफी मागितली आहे ना. आई, तुमच्याबद्दल आणि आबांबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये. तुम्ही क्षमा मागितल्यामुळे जान्हवीची वाया गेलेली वर्ष आणि ती स्वतः परत येणार आहे का? मला आणि माझ्या बहिणीला फसवलं गेलं ना, ही वस्तुस्थिती आहे. अरे पण मग जगन्नाथ, तू आयुष्यभर भांडत राहणार आहेस का? हे बघ, आता किरणने गौरीची जबाबदारी घेतली आहे ना, मग झालं तर. गौरी सुद्धा आता आपल्या बाबांबरोबर आनंदात राहील. आमच्या जीवाचा गोर संपेल आणि तूही समाधानात राहशील. भांडण तंट्यातनं काही निष्पन्न होत नाही जगन्नाथ. किरणबद्दल माझ्या मनात जो संताप आहे ना, त्या गोष्टींचा निचरा एकाच गोष्टीने होईल, आणि ते म्हणजे झाल्या गोष्टींची किरणला शिक्षा मिळणं. अरे माझं ऐक, मी तुझ्या आईसारखी आहे ना. हे बघा आई, मी आता कुठल्याच भावनांना थारा देणार नाहीये. माझं ठरलंय, ज्याप्रमाणे किरणने माझ्या बहिणीला सोडलं, तिचा संसार तोडला ना, त्याचप्रमाणे किरणला त्याच्या बायकोपासून, मुलीपासून मी तोडणार आहे. त्याला एकटं पाडणार आहे. एकटेपणा काय असतो ना, हे कळू दे त्याला. प्लीज, ह्या बाबतीत पुन्हा मला फोन करू नका. काका, फ्रॉकवर पाणी सांडलंय. अरे अरे, सांडलं तर सांडलं, मस्त गारगार वाटेल. पण मला नाही आवडत असं उडवणं. मला फ्रॉक बदलायचा. आता इथे आता म्हणजे आता, इथे म्हणजे इथे. गौरी, हे तू गुडघालायस की नाही? हा, मग कसं वेड्याचं काय बघते? पण मला थंडी वाजते ना. मग एसी बंद करतो. हा, तो काय असतो, त्याच्यामध्ये पंखा असतो का? हो, याच्यामध्ये एक पंखा असतो, जो आतली गरम हवा बाहेर टाकतो आणि बाहेरची थंड हवा आत घेतो, मग आपल्याला गारगार वाटतं. आमच्याकडे पण एसी आहे. च्या घरी एसी मी नाही पाहिला ग. पण गारगार वाटतं
की नाही? पण काका मी एक विचारू? विचार ना. तुम्हाला शाहरुख खान काका माहिती आहे? आणि ते अमिताभ बाबा भूतवाले हो. अमिताभ बाबा. Oh my goodness. काय ग? तेही मुंबईतच राहतात ना, मला त्यांना भेटायचं आहे. त्यांना बरं ठीक आहे, मला ते भेटले ना की मी सांगेन त्यांना की एका गोड मुलीला त्यांना भेटायचंय म्हणून. नक्की सांगणार? नक्की. पण काय ग, तुला मुंबईत कुठे कुठे न्यायचं, काय काय दाखवायचं? मला काय माहिती, मुंबईत तर तुम्हीच राहता ना, तुम्हालाच माहिती. हो, मग आपण असं करू, आपण ना गेटवे ऑफ इंडियाला जाऊया आणि जुहू चौपाटीवर मस्त फिरूया, राणीच्या बागेतही जाऊया आपण. हा, आणि ना एस्टेल वर्ल्डला जाऊन धमाल करूया. ओके. पण आपण बाबांना भेटायला केव्हा जायचं? मला त्यांना बघायचंय. मला त्यांना विचारायचंय की ते का नाही आले मला बघायला. माझी आठवण नाही का येत त्यांना? नाही ग बेटा, तसं नाही. आपण तुझ्या बाबांना नक्की विचारूया. हा, आणि रागवूया आपण चांगलं चांगलं त्यांना. काका, तुमचं नाव किरणच आहे ना? माझ्या बाबांचंही नाव किरणच आहे. किरण पुरंदरे. बेटा, मी आलोच एका मिनिटात. तू इथेच बस. हं, जाऊ नकोस कुठे. हं? येतोस. बोला साहेब, कुठल्या कलरचा देऊ? हा द्या, ऑरेंज. दोन द्या ऑरेंज. हे दोन्ही द्या. आणि हा रेड. आणि हा पिंक सुंदर. हा देतो साहेब. काय किती झाले हो? साहेब 10 रुपये. साहेब ओके. ₹10 म्हणालात ना तुम्ही? हो हो 10. हे घ्या. काय ग पोरी, बाबा कुठे आहेत तुझे? बाबा नाही काका. हा, जे कोणी असतील त्यांना बोलावून घे आणि गाडी हलवायला सांग इथून. आम्ही ड्युटी करायची की यांच्या मागे धावायचं? कटकट डोक्याला नुसती. गौरी, हे बघ मी. गौरी,